करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कन्याकुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला असता मृतक विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकांना चांगलंच धारेवर धरलं। स्वरूपचा मृतदेह पाहून त्याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा बघून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या। कोल्हापूर प्रतिनिधी किरण मस्कर। मला तरी जबाबाला बोलवलं, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आणि तुमचे मिस्टर या। इयत्ता 6वीचा विद्यार्थी स्वरूप दीपकराज माने इयत्ता 6वीचा वर्गात आहे। मी त्याचा वर्ग शिक्षक सुतार सर गजानन सुतार। त्यानंतर 11:30 वाजता तो हाजरी वगैरे झाल्यानंतर अभ्यास चेक करायच्या वेळेला तो म्हटला मला सर वॉशरूमला जायचं आहे। तो वर्गातून इयत्ता 6वीच्या वर्गातून बाहेर पडला। त्यानंतर आमचं कामकाज चालू झालं। सर्व शिक्षक आणि मुलं आपापल्या वर्गात होती। बाहेर पडल्यानंतर तो कुठं गेला काय माहीत नाही। आणि त्यानंतर थोड्या वेळात आम्हाला बाहेरून आवाज आला की विद्यार्थी पडलेला गेट पडले त्याच्या अंगावर। तिथं जातो तर ते आम्हाला विद्यार्थी दिसना झालेला आहे। आणि त्या बघलं तर त्याच्यात रक्तप्रवाह नाकातनं आणि पाठीमागून डोक्यातनं कानातनं चालू होता। तर आम्ही उचललं आणि आम्ही खिडगाव डॉक्टरच्या गावात एक प्राथमिक ट्रीटमेंट दिली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की पुढील न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। नाना पटोले यांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील, कारण महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे, असं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। नांदेड प्रतिनिधी संदीप देसाई। पण ते स्वप्नच राहणार आहे, कारण शेवटी महायुतीचं सरकार येणार आहे, महाविकास आघाडी शक्य होणार नाही। नाना पटोले म्हणत आहेत की महाविकास आघाडीचं सरकार बसेल असते, माहूरला त्यांनी हेच कमीच बोलले, ते त्यांना मुख्यमंत्री त्यांनाच करावं आहे महायुतीचं। पण ते स्वप्नच राहणार आहे, कारण शेवटी महायुतीचं सरकार येणार आहे, महाविकास आघाडी। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।